मल्चिंग वापरणं किती गरजेचं आहे मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी माझा टोमॅटोचा प्लॉट आहे घरचा. साधारणपणे हा प्लॉट 53 दिवसाचा झालेला आहे. या ठिकाणी हे झाड बघू शकता का? आता मी तुम्हाला डायरेक्ट प्लॉटमध्ये उभा आहे. थोडंसं पुढे आल्यावर मित्रांनो या ठिकाणी झाड फ्रेश आहे आणि इकडं झाड जास्त प्रमाणात रोगाला बळी पडलेलं आहे. आणि जेणेकरून मल्चिंगचा फायदा काय? या ठिकाणी आता मी खाली बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता का? इथपर्यंत मल्चिंग टाकलेलं आहे आणि इथून पुढे मल्चिंग टाकलेलं नाही. तर जवळ तुम्ही बघू शकता का जो काही मल्चिंग टाकलेला आहे याची सेटिंग पण बघू शकता का मध्ये कशा पद्धतीत झालेली. त्याच्यानंतर हे झाडाचा जो काही शेंडा आहे हा चांगल्या पद्धतीचं सेटिंग पण चालू आहे, हे पण चालू आहे. त्याच्यानंतर इथून मल्चिंग संपलेलं आहे आणि या इथं मल्चिंग नाही टाकलेलं ते झाड गोळा झालेलं आहे. याच्यावर थ्रिप्सचा अटॅक पण चांगल्या पद्धतीने झालेला आहे. म्हणजे मल्चिंग टाकल्यावर साधारणपणे जे काही तुम्ही पाणी सोडता मित्रांनो, पाण्याचं मॅनेजमेंट मल्चिंग टाकल्यावर चांगल्या पद्धतीचं होतं. मल्चिंगचे फायदे अनेक प्रकारचे आहे. तुमचं तण उगत नाही मित्रांनो या ठिकाणी. तण पण जास्त प्रमाणात उगलेलं आहे. तण जेव्हा जास्त प्रमाणात उगलं तर तुमचं जे काही न्यूट्रिशन तुम्ही सोडता हे तण उचलून घेतं. मल्चिंग टाकल्यावर फक्त प्रॉपर झाडच उचललं जातं आणि जे काही तुमचं टेम्परेचर हाय टेम्परेचर जातं याच्यामध्ये मल्चिंगवर तुमचा प्लॉट राहिला तर अशा पद्धतीचा पूर्णपणे काळोखीचा प्लॉट असतो. त्याच्यानंतर याच्या इथं पण तुम्ही बघू शकता मित्रांनो, जे काही आपलं प्लॉट आहे हा मल्चिंगवरला प्लॉट आहे आणि कुठं आपण जे काही शेवट आलेलो आहे मल्चिंग टाकलं नव्हतं या ठिकाणी अशा पद्धतीचे झाड गोळा झालेले आहे. तर शेतकऱ्यांना एका मल्चिंगचा आजच्या रोजीला मी तुम्हाला लाईव्ह मध्ये असा फायदा सांगितलेला आहे. धन्यवाद.